काही फायनान्स कंपन्या आणि काही बँक आपण पाहतोय का अतिशय अन्यायकारक पद्धतीनं, म्हणजे काही तर आम्ही असं पाहिलं का नवरा बायको गाडीनं जात असतं आणि मधातच फायनान्सवाले येतं आणि ती गाडी घेऊन जाते आणि अपमानित तर करतंच करतं, पण बेकायदेशीर पण करतं आहे. जेवढ्या फायनान्स कंपन्यांना बेकायदेशीर व्याजही लावलेले आहे, त्याची बेकायदेशीर वसुली केल्या जातं, या सगळ्या गोष्टीवर एक आम्ही मोहीम आता सुरू करतो आहे. कुठल्याही बँकेंना, मी जरी बँकेचा अध्यक्ष असलो तरी कुठल्याही बँकेंना बेकायदेशीर वसुली करता येणार नाही. जे काही करावं असेल ते नियमाच्या आत करून करावं लागेल, सगळ्या प्रोसेस करून करावं लागेल. प्रोसेस सोडून केला तर मग मात्र प्रहार सोडणार नाही. आता कुठल्याही फायनान्स कंपनीनं याच्यानंतर मधात जर गाडी ओढून नेली तर त्याचा सामना प्रहारसोबत राहणार आहे. त्याला जशाच तसे उत्तर आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही. याची नोंद कलेक्टर आणि पोलीस प्रशासनाने सुद्धा घेतली पाहिजे. नीलम गोरे आहेत शिवसेनेच्या नेत्या, त्यांनी असं म्हटलं की उद्धव ठाकरेंकडनं कुठलंही पद घ्यायचं असलं तर मर्सिडीज भेट, एका पदासाठी एक मर्सिडीज, असा त्यांनी आरोप केलेला गंभीर उद्धव ठाकरेंवर. कसं पाहता नीलम गोरे? मला वाटते आता दोनही शिवसेनेचंच आहे. त्या सभापती असताना यांनी दिल्या असन तर कोणत्या क्रमांकाच्या दिल्या, काय दिल्या त्यानं सांगितलं पाहिजे. मला वाटतं एवढ्या मोठ्या दोन्ही, म्हणजे नीलम गोरेताईकडून आम्हाला ह्या अपेक्षा नाही आहे. उद्धव साहेबाबद्दल बोलले म्हणून मी म्हणत नाही, पण कुठल्याही नेत्यांना कोणत्या नेत्याच्या विरोधात बोलायचं असेल तर काही संदर्भ, काही पुरावे असं न देता आपण बोलत असाल तर ते वायफळ आहे. तुम्हीसुद्धा ते छापू नये, त्याच्यावर वाच्यता करणं मला वाटत नाही चांगलं आहे म्हणून. आणि दिली असेल तर कोणती गाडी दिली, कोणत्या क्रमांकाची दिली सांगावं, गुन्हे दाखल करावे. हिंमत असन त्यांच्यामध्ये एवढी तर त्यांनी ते गुन्हे दाखल केले पाहिजे उद्धव साहेबावर. ठाकरेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी हाच त्यांना प्रश्न विचारला आहे की तुम्हाला आतापर्यंत 4 वेळा पदक दिले की तुम्ही 8 गाड्या कोणत्या दिलेल्या आहेत? हो, ते सांगितलं पाहिजे ना. कसं आहे, मला मुनाल गोरेताईबद्दल, त्या सभापती होत्या विधान परिषदच्या, उपसभापती होत्या, आहे सध्या, त्यांनी असं बिनबुडाचे आरोप असन खरंच घेत असन तर मग रणरागिणीसारख्या समोर या. आणि बोलून पद गमावण्यापुरतं बोलायचं असेल कोणाला जर अशा पद्धती, ते चांगलं नाही कोणाबद्दल. म्हणजे उलट मला असं बोलणाऱ्यांच्या विरोधात मला वाटतं सेनेनं सुद्धा गुन्हे दाखल केले पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.